तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनची सुरुवात करूयात। आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाचताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या महाभारताच्या बातमीनं हे महाभारत घडलं। सत्ताधारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधक असलेल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये यावेळी हे महाभारत का, तर यावेळी धृतराष्ट्र निघाला, शिखंडी निघाला, त्यानंतर शकुनी मामा अशा अनेकांचा यावेळी उल्लेख झाला, अगदी रामायणातल्या रावणाचा सुद्धा। तेव्हा रामायण महाभारत आज सभागृहात झालेलं दिसलं आणि या सगळ्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांकडून होणाऱ्या सगळ्या आरोपांना सडेतोड उत्तर देत त्यांनी थेट आव्हान सुद्धा दिलं। एवढी बेकार लोक आहेत का तिकडे, त्यांना काहीच माहिती नाहीये। द्या माहिती द्या, कोणाला ह्याला ठोकायचे ठोकतो, त्याला ठोकायचे ठोकतो, माहिती दे ठोकतो। म्हणजे माहिती देणारे तुम्हीच, आरोप करणारे तुम्हीच, चौकशी करणारे तुम्हीच। मग त्यांच्याप्रमाणे शिक्षा पण हेच करतात। कारण होणार काय की असे सगळे कडक केसेस करून दिल्यानंतर न्यायालय तरी काय करणार। आमचा न्यायदेवतेवरती विश्वास आहे, पण सगळं यंत्रणा ह्या अशा राबवणार म्हणजे ती ईडी आहे का घरघडी आहे हेच माहिती नाहीये। आम्ही पारदर्शी कारभार केला म्हणून आरशासमोर उभा राहू शकतो। आम्हाला अडचण नाही आरशासमोर उभं राहायला। आणि ईडी म्हणजे घरगडी आपण म्हणता, असं तुम्हाला याकरता वाटतं का की आता काही तुमचे घरगडी जे आहेत त्यांना ईडी बोलवतेय? हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय। उद्या मग आम्ही मुंबईच्या पोलिसांना घरगडी म्हणायचं का? तुमच्या बोलला तुम्ही दरेकरांना, केला ना तुम्ही दरेकरांवर त्या ठिकाणी FIR तुम्ही करताय ना। आणि मग मी तर म्हणतो हे खरं आहे, हे कोणीच घोषित करू नये की उद्या कोण परवा कोण, पण ही अक्कल संजय राऊतांना देणार आहात का? केलं ना त्यांनी घोषित, बाप बेटा जाणार, हा जाणार, तो जाणार। हे असं ज्यावेळेस असतं ना त्यास असंही असतं